दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री दत्त प्रसन्न मौजे सानपाडा देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ विठ्ठल रुक्माई मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त भाविक भक्तांसाठी विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। या दिवशी मंदिर परिसरात चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आलं। या आरोग्य तपासणी शिबिरात अनेक भाविक भक्तांनी सहभागी होत आरोग्यविषयक मार्गदर्शन घेतले। तसेच दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांसाठी चहा आणि खिचडीचे मोफत वाटप करण्यात आले। उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व सेवाकार्य निस्वार्थ भावनेने आणि भक्तिभावाने पार पाडण्यात आले। या कार्यक्रमाचे वृत्तांकन दैनिक समर्थ गावकरीचे मंत्रालय प्रतिनिधी विष्णुपुरे यांनी केले। नमस्कार, मी विष्णुपुरे समर्थ गावकरीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आता सानपाडा मौजे सानपाडा दत्त मंदिर सानपाडा येथे तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जो आषाढी एकादशीचा कार्यक्रम आहे ते दरवर्षी उत्साहात साजरा पार पडतो। इथं नागरिक भाविकांसाठी फराळाची व्यवस्था, चाय पाणी आणि विविध चेकअपचे इथं कॅम्प लावला जातो। तर आपल्यासोबत काही संस्थांचे अध्यक्ष असतील, सदस्य असतील किंवा कार्यकर्ते असतील, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कार्यक्रमाचं नियोजन कशा पद्धतीने केलं। सर, काय सांगाल, आषाढी एकादशीनिमित्त काय नियोजन केले आपल्या दत्त मंदिराच्या सानपाडातर्फे? नमस्कार, सर्वप्रथम तमाम महाराष्ट्रवासियांना देवशैनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे मौजे सानपाडा देवस्थान मंडळ नवी मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात श्री देवशैनी आषाढी एकादशीचे आयोजन केलेले आहे। तुम्ही पाहू शकता भाविकांचा महापूर इथं आलेला आहे। या वर्षीसुद्धा भाविकांची सोय म्हणून जवळजवळ 1500 किलो खिचडीचे वाटपचं टार्गेट आम्ही मंदिरातर्फे ठेवलेलं आहे आणि अखंड रात्री 10 वाजेपर्यंत त्यांची चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे। सालाबादप्रमाणे या वर्षीसुद्धा हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा होत आहे। या मंदिराला, विठ्ठल मंदिराला खूप 100-150 वर्षाची या मंदिराला परंपरा आहे आणि जवळजवळ 1952 हे सर्वात पंचक्रोशीतलं सर्वात जुनं मंदिर ट्रस्ट नोंदणी मंदिर आहे आणि तेव्हापासून हा कार्यक्रम उत्सव चालू असतो। काळानुसार मंदिराचं बांधकाम इतर हे चालू आहे, पण त्याचं जे सांस्कृतिक वारसा आहे तो मंदिराने अजून जपलेला आहे आणि तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर या मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्त मेडिकल कॅम्प आणि इतर गरजू लोकांना इतर मदतीचे कार्यक्रमचे सुद्धा आयोजन केलेलं आहे। त्यामुळे धार्मिक कार्याबरोबर सामाजिक कार्यसुद्धा या मंदिरात मोठ्या प्रमाणात होत आहे। आमचे अध्यक्ष सदानंद पाटील, खजिनदार प्रभाकर वस्कर, तसेच माझी इतर सदस्य सहकारी अशी आमची गावकऱ्यांची आणि मी स्वतः धर्मेंद्र पाटील सरचिटणीस, तसेच आमचे इतर सहकारी सर्व सदस्य यांच्या अथक परिश्रमातून हे सर्व कार्यक्रमाचे नियोजन होते आहे। धन्यवाद। सर, काय सांगाल, आषाढी एकादशी निमित्त कसं नियोजन केलं आपल्या मंदिरातर्फे? सानपाडा गावात आपल्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीचा मोठ्या जोरात एकदम आयोजन केलेलं आहे। त्याच्यासाठी आज भक्तीचा हा कार्यक्रम पण ठेवलेला आहे। आता आपण पाहू शकता इथं भाविकांची दर्शनासाठी रेघ लागलेली आहे, तरी पण सर्व व्यवस्थितपणे भाविक दर्शन घेत आहेत। त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो। तर बघू शकता सानपाडा ट्रस्टच्या वतीने इथं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडत आहे। येणाऱ्या भाविकांसाठी खिचडी, फराळ, चहा आणि विविध चेकअपचं इथं कॅम्प दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ठेवण्यात आलं आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात इथं रेग लागलेली असते, पण कुठले इथं कुठला अनर्थ न होण्यासाठी इथले जे सदस्य आहेत ते पूर्णपणे काळजी घेत आहेत। बघू शकता लाईन मोठ्या प्रमाणात लागली आहे, रोडपर्यंत लाईन गेलेली आहे। तर सर्व परत एकदा सर्व देशवासियांना आषाढी एकादशीच्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर
9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.